brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. चांगला कायदा केला आणि लोकांच्या मनातले निर्णय ज्यावेळी माणूस घेतो त्यावेळी त्याची खुर्ची पुढं जाते. त्यामुळे आता मध्ये 3 खुर्च्या आहेत, त्या मधल्या 2 खुर्च्यांना फारसा अर्थ नाही, कारण तुमचा 1 नंबरलाच तुम्ही कधीही जाऊ शकाल एवढी तुमची लोकप्रियता वाढो. पी.टी. उषाच्या गतीनं त्यांनी पी.टी. उषापेक्षाही जास्त गतीनं त्यांनी निर्णय केलेले आहेत. माझे तर ते आवडतेच मंत्री आहेत. आणि तुमचं सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं खूप सारा अभिनंदन. अनेक चांगले निर्णय बावनकुळे साहेबांनी राज्याच्या हिताचे अगदी पी.टी. उषाच्या गतीनं त्यांनी पी.टी. उषापेक्षाही जास्त गतीनं त्यांनी निर्णय केलेले आहेत. फक्त या बिलाच्या बाहेर जाऊन बावनकुळे साहेब माझी एक विनंती आहे की असंच आपण मोजणी खात्यासाठी आपल्याला जे काय करता येईल, कारण हे मोजणी खातं आज माझी जमीन मोजली तर मला दुसऱ्याच्यात सारून देतं आणि त्यानं मोजली तर तिसऱ्याच्यात सारून देतं. माझ्या तालुक्यामध्ये 4600 केसेस आहेत कोर्टामध्ये आणि कुणाचीच जर पुन्हा त्या शेतकऱ्यानं पुन्हा मोजणी मागवली आणि अधिकारी बदलला तर तो अजून पुन्हा दुसरीकडेच मोजतो, दुसऱ्याच्यातच दाखवतो. ही अतिशय गंभीर बाब आहे. तर सॅटेलाईटच्या माध्यमातून एकदा ह्या राज्यातलं चित्र जसं आहे तसं स्वीकारा, कायदा करा, जे आहे तसं, कुणाला कमी असो जास्त असो. पण ही जी कोर्ट कचेरी आणि या शेतकऱ्यांची 40-40, 50-50, 70-70 वर्ष लोक या कोर्ट कचेऱ्या करतायत आणि मोजणीचा विषय हा अतिशय गंभीर आहे. फक्त माझी विनंती आहे बावनकुळे साहेब हे करतील. आणि तुमचं सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं खूप सारा अभिनंदन. महसूलमध्ये अनेक चांगले निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद. अध्यक्ष महोदय, श्री बावनकुळे साहेब हे दिवसेंदिवस प्रचंड लोकप्रियतेकडे चाललेले आहेत. माझे तर ते आवडतेच मंत्री आहेत. अध्यक्ष महोदय, अतिशय चांगला निर्णय झाला, याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. आणि मला वाटतं की तुमचे एवढ्या वेगाने निर्णय होत आहेत, आमच्या जानकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे, की लोकांना अवघड वाटणारा महसूल कायदा किंवा महसूल विभाग हा अतिशय मुक्तपणाने लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हायला लागला आहे. माझ्या मतदारसंघात आष्टा नावाचं एक गाव आहे, त्या 4, 6, 9 असे नंबर आहेत. 1910 साली लोकांनी ते जमीन वाटप झालं, त्यांना शासकीय जमीन आहे. वेगवेगळे हस्तांतर 10 सालापासून आत्तापर्यंत होत आहेत. आता त्यांना वर्ग 2चं वर्ग 1 करणं, ते रेग्युलराईज करणं, यासाठी मी आपल्याला अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत. मला आशा आहे की या कायद्यामुळे त्यांना बऱ्यापैकी रिलीफ मिळेल. जर आणखीन त्यांना रिलीफ पाहिजे असेल तर पुन्हा मी त्या भागातलं शिष्टमंडळ घेऊन, मी राजा एवढा दिलदार आणि उदार झालेला असताना यापूर्वी आम्ही त्या सूचना केलेल्या आहेत. पत्रही मी आपल्याला अनेक वेळा दिलेली आहेत. आपणही भेटून एकदा त्याच्यावर एक कायदा निरस्त, एक GR रद्द केला. तर आता माझी विनंती आहे की आम्ही त्याबद्दल आपल्याला भेटू, पण आपल्या या कायद्यानं त्यांना बराचसा रिलीफ मिळेल अशी अपेक्षा आहे. आपण एक चांगला कायदा केला आणि लोकांच्या मनातले निर्णय ज्यावेळी माणूस घेतो त्यावेळी त्याची खुर्ची पुढं जाते. त्यामुळे आता मध्ये 3 खुर्च्या आहेत, त्या मधल्या 2 खुर्च्यांना फारसा अर्थ नाही, कारण तुमचा 1 नंबरलाच तुम्ही कधीही जाऊ शकाल एवढी तुमची लोकप्रियता वाढो. आणि योगेश सागर यांना काही म्हणायचं असलं तरी राजकारणात असं कौतुक विरोधकांच्याकडून झालं तर लवकर प्रमोशन होतं. आमची भाषणं तुम्ही ऐकत नसला तरी वरचे ऐकतील आणि म्हणतील की आपल्या हा एक चांगला हिरा आपल्या पक्षात आहे. आणि योगेश सागर यांचा तर मी इतका हितचिंतक आहे की मला मगाशी असं वाटलं की योगेश सागर सामील झाले, फितूर झाले, पण त्यांनी स्वतःच्या जागी जाऊन पुन्हा अतिशय चांगली भूमिका बजावली.
त्यामुळे योगेश सागरांचं कौतुक केलं पाहिजे. पण मी पुन्हा एकदा महसूल मंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय उत्तमराव जानकरजींनी सांगितलं, आपण आता मोजणी खात्यामध्ये आमूलाग्र बदल करतो आहे. आता आपण खाजगी सर्वेअरसुद्धा एम्पॅनलमेंट करतो आहे. खाजगी सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपण खूप त्या ठिकाणी नवीन नवीन आधुनिकीकरण आणतो आहे, रोवर्स आणतो आहे. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नक्षा स्कीम येते आहे, स्वामित्व स्कीम येते आहे. त्यामुळे या राज्यातली संपूर्ण मोजणी पुन्हा एकदा करण्याचा आपला विचार आहे. खाजगी सर्वेअरला सुद्धा आता आपण कायद्यामध्ये त्यांना आता घेता येईल अशी नियम केलेला आहे आणि त्यांनी मोजणी करायची. आमच्या SLRनी DYSLRनी त्याला मान्यता द्यायची, तपासून आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर जो 1 महिना 2 महिने लागतात 15 दिवसाच्यामध्ये पुढच्या काळात तर आमचा विचार आहे आधी मोजणी, मग खरेदी खत आणि मग म्युटेशन. मोजणीशिवाय खरेदी खत करायचं नाही आणि खरेदी खत झाल्यावर म्युटेशन करायचं. पण हा काळ 15 दिवसावर आणण्याकरता आपल्याला अजून 3-4 महिने वेळ लागेल. आधुनिकीकरण आपण रोडच्या माध्यमातून आणलेलं आहे. आंध्रा कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जी सुलभता केली आहे की मोजणी केल्याशिवाय खरेदी खत करायचं नाही, मोजणी केल्याशिवाय वाटण्यात करायचं नाही, मोजणी केल्याशिवाय शेतकऱ्याच्या शेतीच्या कुठल्याही हस्तांतरणं याला मान्यताच द्यायची नाही. हा जो आपण त्या ठिकाणी शहरी भागात ग्रामीण भागामध्ये फ्लॅट्स ओनर असतील किंवा त्या ठिकाणी शेती असेल याकरता आपण आधुनिकीकरण स्वीकारतो आहे. दुसरं या ठिकाणी जयंत पाटील साहेब, खरं तर वर्ग 2चं वर्ग 1 आष्ट्याचं 15 दिवसामध्ये आपल्याला त्याचे आदेश मिळणार आहेत आणि 15 दिवसामध्ये आष्ट्याचा क्लास 2 क्लास 1चा निर्णय. रिक्त जागेची आता आपण आकृतीबंध मंजूरच केला, पण त्या व्यतिरिक्त तेवढ्या रिक्त जागेमध्ये राज्याची 15 दिवसात मोजणी येणार नाही. ते तर आपण भरतोच आहे, आकृतीबंध नव्याने केला आहे. पण त्या व्यतिरिक्त खाजगी एम्पॅनलमेंट करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10-15 एजन्सीज त्या ठिकाणी आणून आपण त्यांना SLR DYSLRच्या माध्यमातून मग त्याला सर्टिफाईड करून लवकरात लवकर मोजणी करण्याचाही आपण त्या ठिकाणी यंत्रणा उभी करतो आहे. म्हणजे जनतेला ऑनलाईन त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आणि मोठ्या प्रमाणावर खाजगी ज्या मोठ्या मोठ्या कंपनीजला आंध्रा कर्नाटकमध्ये संपूर्ण मोजणी करण्याचे अधिकार दिले आणि मग मात्र त्याला सर्टिफिकेशन हे SLR आणि DYSLRने दिलं. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं राज्याची मोजणी एकंदरीत झाली की आतापर्यंत जे क्लिष्ट राज्याच्या अडचणी आहेत त्या दूर होतील. मला असं वाटतं. या ठिकाणी आष्ट्याचं सांगितलं मी, आष्ट्याला 15 दिवसामध्ये क्लास 2 क्लास 1चे आदेश मिळतील आणि सर्व आष्ट्याचं जेवढं काही प्रॉपर्टीज आहे त्या क्लास 1मध्ये करण्याचा निर्णय आपण करू. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की सभागृहाने एकमताने या बिलाला मान्यता दिली आहे, आपण या ठिकाणी मान्यता द्यावी अशी विनंती करतो.